नमस्कार मित्रांनो, MPSCच्या अंतर्गत तलाठी भरतीची जाहिरात जी आहे ती आता आलेली आहे. सर्वांना माहीत झालं असेल, नसेल माहीत तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत होईल मित्रांनो. जवळजवळ 1500 पेक्षाही जास्त वेकेन्सी आहेत. त्याचसोबत मित्रांनो त्या जाहिरातीमध्ये अजूनही काही वेकेन्सी आहेत मित्रांनो. मित्रांनो जवळजवळ 3000 पेक्षाही जास्त पदांची ही काय ती पूर्णपणे जाहिरात आहे. त्यामध्ये 1500 पेक्षा जास्त ज्या वेकेन्सी आहेत त्या आपल्या तलाठी भरतीसाठी आहेत. हे इथं क्लिअर आहे मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो ह्या जाहिरातीत जर आपण पाहिलं, ही तुम्हाला जाहिरात दिसते मित्रांनो. यामध्ये फक्त आपल्याला 1500 पदांची जी काही जाहिरात आहे तेच दिसते आणि त्याच्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स म्हणजेच काय 31 जुलैला ह्याची फॉर्मची डेट आहे जी होती ती संपणार होती, परंतु आता तुम्ही 5 ऑगस्टपर्यंत हा फॉर्म ऑनलाईन भरू शकता. ही पहिली गोष्ट झाली. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काय सांगितलं की तुमची एक्झाम जी आहे प्री एक्झाम, कारण याच्या आधी काय व्हायचं MPSCच्या आधी मित्रांनो सरळ सेवेअंतर्गत आपली जी तलाठी भरती आहे ती घेतली जायची, परंतु आता काय होणार आहे MPSCच्या अंतर्गत होणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा प्री एक्झाम आणि मेन एक्झाम या दोन गोष्टी यामध्ये होणार आहेत. तर त्याच्यामुळे मित्रांनो प्री एक्झाम जी आहे ती आपली ऑक्टोबरच्या आसपास होईल आणि जी मेन एक्झाम आहे ती डिसेंबरच्या आसपास टेंटेटिव्ह मी सांगू शकतो. तर अशा प्रकारे ह्या 2-3च गोष्टी या जाहिरातीत दिलेल्या आहेत. परंतु तुम्हाला वय किती लागतंय, अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, त्यानंतर मित्रांनो तुमचं जे पॅटर्न आहे परीक्षेचा एक्झामचा पॅटर्न आहे तो कसा असणार आहे, डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाचे ते कोणते असणार आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल की आपल्याला MPSCच्या अंतर्गत जी तलाठी भरती आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी किंवा आपण पात्र आहोत की नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत समजून जाईल. तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो काही PDF वगैरे आहेत मित्रांनो. ही PDF मी तुम्हाला ह्या ज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती PDF तुम्हाला हवी असेल तर सिंपल कमेंट बॉक्सच्या पिन कमेंटमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तिथूनही तुम्ही डायरेक्टली PDF डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो सुरुवात याच्या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल. तर मित्रांनो तुम्ही ही PDF पाहू शकता. ही PDF आपण स्वतः बनवलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र तलाठी भरती 2026 संपूर्ण माहिती, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल ही PDF असणार आहे मित्रांनो. यामध्ये महत्त्वाच्या तारखा जर पाहिल्या मित्रांनो तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो 31 जुलै 2026 होती, परंतु 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही आता हा फॉर्म भरू शकता. पूर्वपरीक्षेची तारीख मित्रांनो 25 ऑक्टोबर रोजी असणार आहे ऑफलाईन पद्धतीने. तर यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे म्हणजे तयारी करण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना अजून 1 ते 2 महिने मित्रांनो अजून आहेत. वयोमर्यादेचा विचार जर केला मित्रांनो यामध्ये किमान वय तुमचं 18 वर्ष असणं इथं गरजेचं आहे आणि कमाल म्हणजे मॅक्झिमम वय तुमचं खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष असणं इथं गरजेचं आहे. त्याचसोबत मित्रांनो जे राखीव प्रवर्ग आहेत यांच्यामध्ये 5 वर्ष सूट दिलेली आहे, म्हणजे SC ST OBC वगैरे या सगळ्या कॅटेगरीसाठी. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा विचार केला मित्रांनो तर शैक्षणिक पात्रता तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं इथं गरजेचं आहे आणि संगणक अर्हतासाठी MSCIT तुमचं किंवा समतुल्य संगणकज्ञान परीक्षा उत्तीर्ण असणं इथं आवश्यक आहे. भाषिक ज्ञान जे आहे ते मराठी आणि हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणं इथं आवश्यक आहे. यानंतर वेतन श्रेणीचा जर विचार केला मित्रांनो तर तुमचा पहिला पगार जो आहे मित्रांनो 25,500 बेसिक असणार आहे आणि दरमहा जो काही मूळ वेतन आणि इतर भत्ते म्हणजे जवळजवळ तुमचा पहिला पगार जो आहे इतर भत्ते पकडून 35,000पर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. याच्यामध्ये परीक्षा पॅटर्नचा जर विचार केला तर परीक्षा पॅटर्न यामध्ये मराठी व्याकरण 25 प्रश्न येतील 50 मार्कसाठी, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 मार्कसाठी, सामान्य ज्ञान तुमचं जे काय आहे ते 25 प्रश्न 50 मार्कसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 मार्कसाठी, म्हणजे तुमचे एकूण 100 प्रश्न असतील 200 मार्कसाठी मित्रांनो. यामध्ये अभ्यासक्रमचा जर विचार केला मित्रांनो अभ्यासक्रम तुमचा सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यरचना, समानार्थी व विरुद्धार्थी शब्दप्रयोग, समास इत्यादी. इंग्रजीमध्ये मित्रांनो ग्रामर, टेन्स, त्यानंतर लोकॅब्युलरीज, त्यानंतर बाकी जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये असणार आहेत. सामान्य असणार आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हा सिलेबस असणार आहे मित्रांनो. परीक्षा शुल्कचा जर विचार केला मित्रांनो खुला प्रवर्ग इथे 394 रुपये असणार आहे मित्रांनो. मागासवर्गीयांसाठी मित्रांनो किंवा EWS असतील किंवा अनाथ असतील यासाठी 294 रुपये आणि माजी सैनिक असतील यांना 44 रुपये इथे तर जो काय तो कर आकारला जाईल मित्रांनो. आता मित्रांनो पाहूया आवश्यक कागदपत्रे. यामध्ये शैक्षणिक कागदपत्रे 10वी 12वी गुणपत्रिका प्रमाणपत्र तसंच कोणत्याही शाखेची पदवी, डिग्री सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे. संगणक प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT किंवा शासनमान्य समतुल्य संगणक अर्हता प्रमाणपत्र असणं इथं गरजेचं आहे. ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असणं इथं गरजेचं आहे. आरक्षण व जात कागदपत्र यासाठी जात प्रमाणपत्र, त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं इथं गरजेचं आहे. आदिवास व इतर म्हणजेच त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला असणं इथं गरजेचं आहे. इतर कागदपत्रांमध्ये मित्रांनो पासपोर्ट आकाराचे नवीन फोटो
त्यानंतर सिग्नेचर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS प्रमाणपत्र लागू असल्यास इथे द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्णपणे ही डिटेल माहिती आहे. याच्यामध्ये काही माहिती सुटली असेल किंवा राहिली असेल किंवा तुम्हाला हवी असेल तर सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे पूर्णपणे ही PDF आपण बनवली होती. याच्यामध्ये काही गोष्टी चेंजेसही होऊ शकतील, म्हणजे तारखा मागे-पुढे होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, एक्झाम जो पॅटर्न आहे, म्हणजे समजा आता मी 200 मार्कची एक्झाम सांगितली, ती 100 मार्कची सुद्धा होऊ शकते मित्रांनो. याच्यामध्ये टेंटेटिव्ह आहे हे सगळं, कारण की पहिल्यांदा MPSC तलाठी भरतीची जी काय आहे ती एक्झाम ऑर्गनाइज करते. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली सांगू शकत नाहीये, की याच्यामध्ये काही गोष्टी कशा घडतील. बाकी एज तेच असणार आहे, डॉक्युमेंट सुद्धा तेच असणार आहेत आणि परीक्षेच्या तारखा सुद्धा टेंटेटिव्ह 99% सुद्धा तेच असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या दिवसासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.